नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2021च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय म्हटलेला आहे यांनी की फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो। रिकाम्या जागेमध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ते ऑप्शन निवडून जे आहे ना उत्तर म्हणजे रिकामी जागा भरा। ठीक आहे, आता याच्यात काय होतं प्रश्न बघा, शी हॅज बीन मिसिंग। लक्ष द्या इथं, शी हॅज बीन मिसिंग म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट काय शी, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इथे हॅज आलं तुमचं टू बीचं फॉर्म। हॅज आहे म्हणून तुमचं क्रियापद थर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे इथं काय घेतलं बीन आणि हे क्रियापदाचं फोर्थ फॉर्म। बीन घेतल्यानंतर चौथं फॉर्म येते म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, बरोबर आहे। आता काय म्हटलेलं आहे मंडे लास्ट, म्हणजे काय की ते मागील सोमवारपासून काय हरवलेली आहे असं त्याचा मराठीत अर्थ होतो। ठीक आहे, ऑप्शन बघा, पहिले काय होतं सिन्स होतं, फ्रॉम होतं, फॉर होतं आणि ड्युरिंग होतं। आता काय म्हणतो माहित आहे का, हा जो आहे ना आपल्याला आपण जेव्हा मंडे लास्ट हा शब्द यूज करतो ना याचा अर्थ काय होते, आजचा जर वार समजा असेल फ्रायडे असेल, वेन्सडे असेल, थर्सडे, संडे जे काही असेल म्हणजे जो मागच्या आठवड्यातला सोमवार होतात ना तेव्हापासून ते काय मिसिंग आहे म्हणजे हरवलेली आहे। म्हणजे एक्झॅक्ट टाइम किंवा जो आहे ना अचूक टाइम आपल्याला असा कळतो। मग अचूक टाइम जर का कळत असेल तर तिथं जे आपल्याला प्रेपोजिशन यूज करावं लागत असेल ना, जे टायमासाठी अचूक एक्झॅक्ट सर्टेन जे असते ना तेच आपल्याला यूज करावं लागेल। म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला जे सिन्स दिलेलं आहे ना तर हे सर्टेन टायमासाठी यूज होत असते। तुम्हाला मंडे लास्ट म्हटलेला आहे सर्टेन टाइम आहे म्हणजे हे तुमचं पहिलं ऑप्शन जे आहे ना हे फॉलो करणार आहे। फ्रॉम काय असते, एक टाइम पिरियड संपलेला आहे नवीन लागू होतो तेव्हा फ्रॉम यूज करायचं, त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन नाही आहेत। फॉर तर हे अनसर्टेन टायमासाठी प्रेपोजिशन यूज होत असते अनसर्टेनसाठी, त्यामुळे थर्ड पण नाही होत आणि ड्युरिंग चौथं तर येण्याचा प्रश्नच नाही आहे। साधी सरळ गोष्ट लक्षात घ्या, इथं सिन्स जे आहे ना हे टाइम प्रेपोजिशन आहे आणि फॉर जे आहे ना हे पण टाइम प्रेपोजिशन आहे। सिन्स हे सर्टेन टायमासाठी यूज होत असते निश्चित असा कालावधी सांगताना, आणि फॉर जे आहे ना हे अनसर्टेन वेळेसाठी यूज होत असते। आणि हे प्रेपोजिशन जेव्हा वाक्यात येतात ना तर तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स हेच टेन्स यायला पाहिजे तरच यूज होतात। तशा प्रकारे आपलं जे आहे ना पहिले हे ऑप्शन जे आहे ना तुमचा आन्सर असणार आहे सिन्स, म्हणजे हे रिकाम्या जागेत काय येणार आहे सिन्स। हे अशा प्रकारे जे आहे ना तुम्ही शॉर्टकट ट्रिक्सने जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो आन्सर काढू शकता। नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून त्यांना सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।